नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026 शेवटचे काही महिने आपल्याकडे राहिलेले आहेत आणि या शेवटच्या काही महिन्यामध्ये प्रत्येक विषयाचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील ही सिरीज आपण बघतोय. तर यामध्ये सुरुवातीला आपण मराठी विषयावर चर्चा करतोय की मराठीमध्ये आपल्याला कसे जास्तीत जास्त मार्क मिळतील. प्रॉब्लेम काय होतो, मराठी विषय सोपा वाटतो आणि याच्याच आपण गप्पा मारत असतो आणि ऐन टायमाला पेपरमध्ये आपल्याला मराठी सारख्या आपल्या सोप्या विषयामध्ये आपल्या मातृभाषेच्या विषयामध्ये कमी मार्क मिळतात. तर मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास आपला कसा झाला पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा मित्रांनो, मराठीमध्ये जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मराठी सोबत इतर बाकीच्या विषयांसाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी पहिली लागू पडते की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे ते नेमकं आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला स्ट्रॅटेजी प्लॅन करायला सोपं पडेल. तर मी प्रश्नपत्रिकेचे 5 भाग, ऑलरेडी 5 विभाग आहेत मराठीमध्ये जर बघितलं, प्रश्न तसे 5 आहेत आणि 5 प्रश्न आणि 5 विभाग. तर या 5 विभागांवर डिटेलमध्ये चर्चा करूयात. प्रत्येक विभागाचा आपण अभ्यास कसा केला पाहिजे यावर चर्चा करू. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा गद्य विभाग आणि पद्य विभाग. गद्य विभाग जो आहे तो 18 गुणांसाठी आहे. आता हे 18 मार्क जे आहेत गद्य विभागाचे, इथे तुम्हाला 18 पैकी 18 मार्क मिळण्यासाठी काय करावं लागेल. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट एक करा की तुमच्या पुस्तकामध्ये जितके काही गद्य विभाग आहेत, जितके जितके धडे आहेत, तर ते धडे फक्त एकदा नीट वाचून काढा, समजून घ्या, वाचून काढा व्यवस्थित. फक्त एकदाच वाचून काढा आणि वाचून नुसतेच वाचू नका, समजून घ्या. आणि त्याचबरोबर त्या धड्याखालचे जे सोमतवर आधारित प्रश्न आहेत, सोमत, ते प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. बाकीचे प्रश्न पाठ करण्याची आवश्यकता नाही. कारण कसं असतं, गद्य भागमध्ये तुम्हाला एकूण 3 प्रश्न असतात. असतो, आ असतो आणि ई असते. असे 3 प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये असे 3 प्रश्न असतात. 7 मार्काला, आ 7 मार्काला, ई तुम्हाला 4 मार्काला, एकूण किती झाले तुमच्याकडे 18 मार्क. याच्यामध्ये 7 मार्कांमध्ये सुद्धा 3 प्रश्न असतात. पहिला 2 मार्काला, दुसरा 2 मार्काला, तिसरा प्रश्न 3 मार्काला. याच्यातले पहिले 2 प्रश्न अतिशय सोपे असतात मित्रांनो. हे 2 प्रश्न जे आहेत ते कृतींवर आधारित असतात आणि फक्त तिसरा प्रश्न जो आहे ना तो स्वमतचा असतो. इथे सुद्धा तसंच आहे, 2 अधिक 2 अधिक 3. पहिले 2 प्रश्न सोपं आहे, तिसरा कृतीवर आधारित. आणि चौथ्यामध्ये बघा 2 अधिक 2 4 मार्काचेच प्रश्न आणि हे दोन्ही सोपे असतात. या 18 मार्कामध्ये ना हे 6 मार्क जे आहेत तिथं तुम्हाला थोडासा स्ट्रगल करावा लागेल. 6 मार्क जिथं सोमत आहे, जिथं तुमचे मार्क जाऊ शकतात. कारण 3 मार्काला तुम्हाला सोमत निदान 2 पॅराग्राफ मध्ये सुद्धा तरी लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं फोकस कशावर करायचा आहे, हे किती मार्क 4 4 आणि 12, 4 4 4 1 4 4 2 8 4 3 12, हे जे 12 मार्क आहेत ते हातातले आहेत. फक्त या 6 मार्कांसाठी स्ट्रगल करावा लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळे सोमत नीट पाठ करावे लागणार आहे. एवढा थोडासा विचार करायचा. म्हणजे विभाग 1 जो आहे गद्य विभाग, पाठ्यपुस्तकातले उतारे, आणि आ मध्ये पाठ्यपुस्तकातले उतारे असतात, प्रश्न आणि आ मध्ये. आणि प्रश्न क्रमांक ई मध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे उतारे असतात. त्याच्यामुळे हा विभाग 1 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 18 पैकी 18 मार्क मिळण्यासाठी तुम्हाला सोमतवर जरा भर द्यावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक दुसरा विभाग ब मध्ये असतो. हा दुसरा प्रश्न आहे विभाग ब. या विभाग 2 मध्ये पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजे कवितेवर आधारित कृती असते. इथे सगळे कविता. आता कवितांमध्ये सुद्धा कसं मित्रांनो, सगळ्या ज्या काही कविता आहेत त्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील आणि त्याच्यामध्ये पठित पद्य. पहिला प्रश्न जो आहे तो 8 मार्काला एक कविता दिली जाते आणि त्या कवितेवरती 8 मार्कांचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक मुद्द्यांवर आधारित कृती 4 मार्काला आहे आणि रसग्रहण 4 मार्काला आहे. अशा प्रकारे 16 मार्क तुम्हाला इथं आहे. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. प्रत्येक कवितेचे रसग्रहणाचे काही ठराविक मुद्दे असतात, सारखे सारखे मुद्दे असतात. म्हणजे प्रत्येक कवितेचं नाव, त्या कवितेचे कवी, त्या कवितेमधून मिळणारा संदेश, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके. तर इथे तुम्हाला पद्य विभागाची तयारी केली तर 16 मार्क मिळू शकतात. आता याची तयारी नंतर डिटेलमध्ये कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या तुम्हाला ते प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, हे 5 विभाग समजून सांगतो. त्यानंतर तुम्हाला ही तयारी कशी करायची त्यावर आपण चर्चा करूयात. याच्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन, जिथे तुम्हाला 6 मार्क आहे. इथे तुम्हाला पाठांतराचा भाग आहे, म्हणजे इथे तुम्हाला प्रश्नांची उत्तर पाठ करावी लागतात. स्थूल वाचन जे आहे त्यासाठी धड्याखालचेच प्रश्न येतात. स्थूल वाचन जे दिलेले आहे त्याच्या खालचेच प्रश्न येतात. तर तेवढेच प्रश्न, त्यांची उत्तरं नीट पाठ करून घ्यायचे, बाकी काय आवश्यकता नाही. त्याच्यानंतर विभाग 4 हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथं प्रत्येक मुलाला 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात.
विभाग 4 व्याकरण आणि भाषा अभ्यास यावर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये चौथ्यातला अ जो आहे तो व्याकरणावर आधारित प्रश्न असतो आणि आ जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित प्रश्न असतो. त्याच्यामुळे इथं प्रत्येकाला 16 पैकी 16 मार्क मिळू शकतात. आणि विभाग 5वा जो आहे उपयोजित लेखन, याची जरा तयारी व्यवस्थित करा. उपयोजित लेखनामध्ये जे काही फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट प्रमाणेच आपल्याला उपयोजित लेखन करायचं आहे. जसं की पत्रलेखन. प्रश्न क्रमांक 5व्यातल्या अ मध्ये तुम्हाला पत्रलेखन किंवा सारांश लेखन दोघांपैकी एक काहीतरी करायचं आहे. तर माझं मत असं आहे की तुम्ही पत्रलेखन करा. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5व्यातला आ, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन तिघांपैकी 2 प्रश्न सोडवायचे 10 मार्काला आहे. आणि प्रश्न 5वा जो आहे निबंध लेखन, 3 निबंध दिले जातात, त्या तिघांपैकी एक आपल्याला निबंध लिहायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 5 विभाग आहेत. आता यांची तयारी कशी करायची तुम्हाला सांगतो मित्रांनो. यांची तयारी करताना आता पुस्तकाचा वापर कमी करायचा आहे आणि प्रश्नपत्रिकांचा वापर जास्त करायचा. कसं? पुस्तकांचा वापर कुठं करायचा आहे? फक्त पुस्तकांचा वापर तुम्हाला धडे वाचण्यासाठी, म्हणजे विभाग 1 जो आहे तुमचा गद्य विभाग आणि त्याचबरोबर स्थूल वाचन, एवढे धडे वाचायचे फक्त, एकदा वाचून काढायचे, त्यासाठीच पुस्तकांचा वापर करायचा आहे. आणि बाकी काय करायचं? 5 प्रश्नपत्रिका घ्यायच्यात कुठल्याही 5 प्रश्नपत्रिका, म्हणजे तुमचा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल. पण या 5 प्रश्नपत्रिका घेऊन तुम्हाला काय करायचंय? 5 प्रश्नपत्रिका सोडवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. नाहीतर काय कराल तुम्ही? 5 प्रश्नपत्रिका घ्याल, सुरुवातीला पहिली प्रश्नपत्रिका सोडवाल, मग दुसरी सोडवाल, तिसरी सोडवाल, असं नका करू. 5 प्रश्नपत्रिका घेतल्यानंतर काय करा? पहिला जो विभाग 1 तो सोडवा. 5ही प्रश्नपत्रिकांमधला विभाग 1च सोडवा. विभाग 1 जे काही उतारे दिलेले आहेत ते सोडवा. म्हणजे पहिली प्रश्नपत्रिका घ्या, तिच्यातला प्रश्न क्रमांक पहिला सोडवा. त्याच्यामध्ये अ, आ, इ प्रश्न आहे. मग दुसरी प्रश्नपत्रिका घ्या, तिच्यातला प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा सोडवा. मग तिसरी प्रश्नपत्रिका घ्या, मग चौथी प्रश्नपत्रिका घ्या, 5वी घ्या. त्याच्यामधला विभाग 1 मधला पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे अ, आ, इ प्रश्न सोडवा. त्याच्यानंतर विभाग ब सोडवा. मग पहिली प्रश्नपत्रिका घ्या, तिच्यातला विभाग ब. दुसरी घ्या, तिच्यातला विभाग ब. तिसरी घ्या, तिच्यातला विभाग ब. चौथी घ्या, तिच्यातला विभाग ब. 5वी घ्या, तिच्यातला विभाग ब, म्हणजे विभाग 2 जो आहे तो सोडवा. ओके. त्याच्यानंतर मग विभाग 3 सोडवा. विभाग 3 स्थूल वाचन. मग प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधले फक्त स्थूल वाचन सोडवा, म्हणजे स्थूल वाचनची तयारी होईल. त्याच्यानंतर विभाग 4 प्रत्येक प्रश्नपत्रिकामधला विभाग 4 म्हणजे व्याकरण आणि भाषिक घटकावर आधारित प्रश्न. म्हणजे तुमच्या एकंदरीत लक्षात राहील की या प्रकारचे म्हणजे भाषिक घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि इथं बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीट होताना पण दिसतील. आणि त्याच्यानंतर विभाग 5 घ्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला सगळी पत्र सोडवा, नंतर सगळे सारांश लेखन सोडवा, नंतर सगळे जाहिरात लेखन घ्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले. मग सगळ्या प्रश्नपत्रिकांमधले बातमी लेखन करा. मग सगळ्या प्रश्नपत्रिकेतले कथा लेखन करा. मग सगळ्या प्रश्नपत्रिकेतले निबंध लेखन करा. तर अशा प्रकारे जर आपण प्लॅन केला अभ्यासाचा तर तुम्हाला फायदा होईल. आता या सगळ्या प्रश्नपत्रिका कुठे तुम्हाला मिळतील? मराठी विषयाच्या मी 5 प्रश्नपत्रिका कुठून आणू? तर काळजी करू नका. तुमच्यासाठी एका वेबसाईटवरती आपण फ्रीमध्ये ह्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर या प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये कशा डाउनलोड करायच्या हे तुम्हाला सांगतो. म्हणजे मराठी विषयाच्याच नाही, तर इतर सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि त्या स्क्रीनवर जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. तर बघा मित्रांनो काय करायचंय आपल्याला, सगळ्यात अगोदर तुम्हाला असं गुगलवरती जायचंय या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी आणि गुगलवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचंय. जुन्या प्रश्नपत्रिका मराठीतून टाईप केलं, इंग्लिशमधून जरी तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप केलं, समजा एखाद्या विद्यार्थ्याने इंग्लिशमधून जरी असं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं, प्रश्नपत्रिका टाईप करायचंय आणि इथं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिकावरती क्लिक करायचं किंवा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर क्लिक करायचंय. इथं क्लिक केलं ना मित्रांनो, इथं खाली बघा जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या आल्या, म्हणजे मराठी विषयाच्या सगळ्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजे 2000 पासून आतापर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका इथे तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर इंग्रजीच्या सुद्धा सगळ्या आहेत, हिंदीच्या सुद्धा आहेत. जरी तुम्हाला नाही मिळालं मिळेल इथे. मराठीवर जर क्लिक केलं तुम्ही, इथं बंद करा, आपण क्लिक करू आणि मराठीवर क्लिक केलं तर मराठीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका मार्च जुलै 2020 पासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. जर तुम्ही मार्च 2024 ला क्लिक केलं तर इथं मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे मित्रांनो या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. त्यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करायचं आहे. आता इथे बघा या वेबसाईटवर जर तुम्ही बघितलं, फक्त प्रश्नपत्रिकाच नाही तर इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा, इथं तुम्हाला होममध्ये या 4-5 गोष्टी दिसतात, अबाउट अस, नोट्स, ऑनलाईन टेस्ट. हे मोबाईलमध्ये दिसणार नाही. मोबाईलमध्ये दिसण्यासाठी काय करायचं, इथं उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा आहेत, त्यावर क्लिक करायचं.
त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही नोट्स मध्ये गेलात तर प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, IMP नोट्स तुम्हाला बघायला मिळतील सगळ्या विषयांच्या. तुम्ही IMP नोट्सवर क्लिक केलं तर इथं मराठीच्या पण इम्पॉर्टंट नोट्स आहे. जर तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं मराठीच्या इम्पॉर्टंट नोट्स बघायला मिळतील. बघा मित्रांनो, समास असेल, व्याकरणाच्या नोट्स, तर बऱ्याच नोट्स आहेत. जर तुम्ही समासवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं समासच्या नोट्स मिळतील. तर नोट्स सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवरती मिळतील. तर तुम्ही लगेच जा Googleवरती आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करा. ठीक आहे. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.